मोठा फटका मारा. ओ इकडे काय घडलंय? हात नाहीये सांगतो. येस विकेटचं बटन, पहिला विकेटचं बटन. आता मात्र वेदांतला मैदान सोडावं लागलंय. गॉन. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 थँक्यू डुझे. पहा पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर फुलटॉस लॉफ्ट. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय पाठीमागे चेंडूला केला गेलाय सिंगलसाठी. पहा हे करणं गरजेचं आहे. इकडून आता पहिला विकेट गेलाय. बाद बाबा लागलंय. जे काय झालं ते सर्व आता विसरावं लागणार आहे. इकडून आता पुढे काय करायचं या सर्व गोष्टींचा आता दोन बॅटरला विचार करावा लागणार आहे. बॅकफुटला गेले, वेट केलं, वॉच केलं, भरपूर पटका वेट केला. अजून एका विकेटचं बटन, दुसरा विकेटचं बटन. विनेला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. पहा पहिलं षटक कशा प्रकारे 3 धावांचं षटक, 2 गडी बाद. काय जबरदस्त सुरुवात आहे जयेश कडून. विघ्नेश फायटरच्या संघाने पहिल्या षटकामध्ये थोडंसं दबावामध्ये आनंद ठेवलंय श्री स्पोर्ट्सच्या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. निशान पहिला बॉल समोर खेळण्यात. ओ काय जबरदस्त इफर्ट आहे, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा समोर डाऊन टू ग्राउंड केला होता फटका. जवळपास चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाता जाता अडवलाय. नवीन गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवर आहे, जिकडे आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, कट केलाय पॉवरफुल कट. चेंडू डायरेक्टली बाउंड्री बॅनरला टच, म्हणजे चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. हे करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जे काय झालं ते आता विसरावं लागणार आहे. इकडून जर का धावफलक चालू ठेवायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे. पहा 7 धावा धावफलक करतेत. 8 धावा धावफलक करतेत. कट केलाय चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगलसाठी. पहा चौकारानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली गेले. चौकार आला होता निशांतच्या बॅट मधून. आतापर्यंत 9 धावा धावफलक करतेत, जिकडे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ. ओ नो चेंडू घोषित केला. आता 1-0 म्हणजे तब्बल 10 धावा धावफलक करतायत. पहा सुरुवात चांगली आहे. आता पहिल्या षटकामध्ये बघता थोडासा दबाव आला होता, परंतु कुठेतरी आता या षटकामध्ये तेच घडलं. लेग स्टंपच्या बाहेर आणि लगेचच आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं की वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. 11 धावा धावफलकावर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे कारण थोडस वळण चुकलं गेलंय. मोठा फटका समोर. येस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. पहा पहिल्या षटकामध्ये कोणाचा दबदबा होता? विघ्नेश फायटरचा. 3 धावांचं षटक, 2 महत्वाचे गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये श्री स्पोर्ट्सच्या संघाने संपूर्ण कव्हर केलंय. बॅकफुटला गेले, कट केला, वेगवाने पैकी झाले. ओ इकडे काय बॉक्स. आता बॉक्स मध्ये ऑलरेडी आमच्या डिबेट नेटवर्कचे ऑपरेटर नयन जॉईन झाल्यात. पहा आता ते फेकी थोडीशी वरून होती, कदाचित कलाला मार्ग नव्हता, परंतु आता सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आमच्या डीबी नेटवर्कवर. जिकडे बॅटर कुठे होता, लाईनच्या बाहेर क्या इन, चेंडू कधी लावला गेला, या सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत.
येस आता आमचे ऑफिशियल पंच मंद मंद पावले जात आहेत आणि येस फिंगर गॉन अप ओ यू टी ती जवळपास तिसऱ्या विकेटचा पता पाय धाव घेणं गरजेचं होतं का आता यावर सुद्धा चर्चा असणार आहे आणि तिसऱ्या विकेटचं पतन मोठा हादरा म्हटलं तर काही हरकत नाही कारण वैभव ऍज अ ओपनरला आता मैदान सोडावं लागलंय गॉन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर हर्ष पहा धावफलक सुरू एका बाजूने विकेट जात आहेत आता नक्की दोष द्यायचा कोणाला हे कळायला मार्ग नाहीये पहा 15 धाबा 16 धाबा धावफलकात 2 षटकांचा खेळ संपलाय या ऐकूया डीजेला सोनियाचे नाटन माझ्या बाया थायल्या गहार ग बाया थायल्या गहार म्हणतात सोनिया थँक्यू पॉवर प्ले येस पंखा आता फिरला गेलाय आता पॉवर जनरेट कोण करणार आहे या षटकामध्ये पहिला बॉल कट केलाय चेंडूला पाठीमागे केला गेलाय सिंगल साठी पहा नवीन गोलंदाजी मार्कवर नेव्हिल येस इसी का नाम है नेव्हिल कार्य सम्राट नगरसेवक चषक आठवते या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं तो नेव्हिल मात्र आला गेलाय पुन्हा कट केलं चेंडूला पाठवलंय सिंगल साठी पहा नेव्हिल कडे ताकद आहे टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठला वलन घेतो कळायला मार्ग नसतो आणि त्या बरोबर त्या क्षणाला पॉवर प्ले षटकामध्ये नेव्हिलला आणलं गेलंय 1-8 धावफलक आहे जिकडे आतापर्यंत 3 गडी बाद श्री स्पोर्ट्सच्या संघाच्या पाठीमागे पुन्हा एकदा कट केलं चेंडूला पाठवलं गेलंय सिंगल साठी पहा नेव्हिलला माहित आहे समोर 2 बॅटरला सुद्धा माहित आहे आता चौकार नाहीये तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत पहिल्या 3 चेंडू मध्ये तेच केलं गेलंय 1-9 19 धाबा ओ कुठे लागलाय लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1 वाईट आहे की नाहीये नाहीये चल 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते पहा कुठे लागला होता पायाला लागला होता थोडस वळण घेतलं होतं ना वळण घेता घेता तो हलक्या हातानं पायाला लागून गेला हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी पहा 21 रन 21 धावा धावफलकावरती चांगलं षटक आहे फक्त 5 धावा या षटकामध्ये पहा पॉवर जनरेट आता कुठल्याच खेळाडूने केलं नाहीये नाही 2 बॅटरने नाही बॉलरने केलंय फक्त 5च धावा आल्या गेल्यात त्यामुळे आता शेवटच्या अंतिम चेंडावर सर्वांच्या नजरा कट केलाय पुन्हा पाठवलंय सिंगल साठी पहा 3 षटकांचा खेळ संपतोय 22 धावा धावफलकावर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने काय पाहिजे बायांना मान सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नाटन माझ्या बाया थायल्या गहार ग बाया थायल्या गहार म्हणतात सोनियाचा हार थँक्यू शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे नवीन गोलंदाज पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला पैकी झाली गेले पैकी डायरेक्ट हिट काम फिट येस घडी बाद 4थ्या विकेटचं बटन गॉन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय विष्णू पाच सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर आहे पहिल्याच चेंडूवर अजून एक ब्रेक थ्रो आणून दिलाय रनआउटच्या रूपाने समोर ओ व्हॉट अ फील्ड आउटस्टँडिंग एफर्ट काय जबरदस्त एफर्ट आहे चेतन कदम काल प्रणयने जाम ठोकले ना बघितलं मी तोडफोड
होडा तुम्ही जिंका तिकडे. नालासोपारामध्ये तुमचं राज्य चालू आहे आता. पहा काय घडलं ते ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. समोर डाऊन द ग्राउंड फटका आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा सूर्यकांत सज्ज होतोय. धावसंख्या धावकलकर 22 धावा, 4 गडी बाद, 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 4 चेंडूचा खेळ येणं शेष या पहिल्या इनिंग मधील. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, ओ थोडक्यात तुकलाय. कदाचित ते चौकाराचं बॅनर थोडक्यात तुकलं गेलंय, त्यामुळे पुन्हा एकच धाव आली गेली. आदरणीय ज्ञानेजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. 23 रन, 23 धावा, तिकडे 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. सूर्यकांत सज्ज होतोय. ओ मिस डॉट. बॅटचा पेस पहिलाच ओपन केला. चेंडू हलुवार पद्धतीने विकेटवर आला होता खेळपट्टीवर आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्यामुळे डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सूर्यकांत सज्ज होतोय. फुलटॉस. हो चांगली फिल्डिंग. समोर कोण आहे, खेळायला मार्ग नाहीये, परंतु या षटकामध्ये 2 चांगले पट त्या ठिकाणी लावल्या. जवळपास 6 धावा वाचवल्या गेल्यात. आणि आता पण धावफलक किती आहे? 24 रन लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत, जिकडे BVA एकलव्य आणि शेवटच्या चेंडूवर एकच धाव आहे. पहा पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 26 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. पहा BVA एकलव्य समोर साईराज, दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल बा. आणि कल्पक यांच्याशी बसते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. थँक्यू कौस्तुभ मेहर सर. कल्पक वैती यांच्या हस्ते टॉस केला जाईल. तसेच दोन टीमचे कर्णधार BVA आणि सैराज दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही विनंती करतोय टॉस बॉक्सशी संपर्क साधा. टॉस केला जाईल. सैराज आणि BVA एकलव्य संघ, दोन्ही संघ पाहिले ना तर मातब्बर संघ आहेत. नक्कीच BVA संघ पराभवाच्या छायामध्ये देखील आला होता. सैराज संघ कमबॅक करणं जाणतंय. टॉस केला जाईल LNCC आणि NKPL. LNCC असा कॉल आहे आणि यस BVA टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी करायची आहे. आपण पाहिलं तर इथे चेस होत नाहीये, परंतु तुम्ही गोलंदाजी स्वीकारलेली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? रोखण्याचं तर 25च्या आतमध्येच. असं आणि आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर नक्कीच चांगलं आहे. गेल्या वर्षी जे आता स्टार्टिंगला आपण जी सुरुवात केली होती या सीझनच्या, पण त्यापेक्षा आता जो बनवलेला आपण खूपच मेहनत घेतली आहे. आउटफील्ड ही खूप छान आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि सैराज संघ नाणेफेकी जिंकले असतील तर काय निर्णय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण. मनाच्या विरोधामध्ये आता फलंदाजी करायची आहे आणि समोरचे संघ देखील मातब्बर संघ आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 30+. आणि आयोजन नियोजन आपण पाहिलं तर नवपूर काठेपाडा गावाने भरपूर प्रेम दिलं, मेहनत केले आणि त्यांच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? जसं पहिलं मी आता बोललो की खूप चांगलं आयोजन आहे आणि आपल्या असोसिएशनला अशाच आयोजनाची गरज आहे, जेणेकरून अशा मॅचेस झाल्या तर पुढे प्रोत्साहन आपल्या टीमला चांगलं भेटेल. सर नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. टॉस बॉक्समधून न्यूज आलेले आहे. PVS संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. ओव्हर टू कौस्तुभ सर. थँक्यू. हॅलो 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 हॅलो
पहा आता पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय फक्त सिंगल साठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत आणि 26 धाबांचं जे टार्गेट सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय निशांतचा हा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरला सिंगल साठी. पहा एक धाव किती महत्वाची आहे. या धाबांचा पाठलाग आहे की बचाव आहे कळायला मार्ग नाहीये. परंतु आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धाबा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. निशांत पुन्हा एकदा सज्ज होतं. सुशांत आणि ऑर्चिस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस ऑन साइडला गॅप मधून चेंडू निघून गेला सीमारेषा पार चौकार 4 धावा. हॅलो थँक्यू. हितेश निजाई आणि कर्णेश तांडेल दोघांना विनंती करतोय मंचावर येऊन त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि मंचाची शोभा वाढवायची आहे. हितेश निजाई आणि कर्णेश तांडेल. हितेश निजाई पाहिले तर अर्नाळा येथील रहिवासी आणि तसेच गावाचे जावई कर्णेश तांडेल या मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. थँक्यू. ऑल टू कॉमेडी बॉक्स कौस्तुभ सर. पहा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धाबा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. 26 धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे. निशांत वेगवान चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय फक्त सिंगलसाठी. पहा पहिले षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा धावपलकावर 26 धावांचा पाठलाग आहे. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डीजे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काठीपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले या नवाबपूर नगरीमध्ये जिकडे आता शेवटचा आणि अंतिम दिवस स्पर्धेचा. आणि बघूया बरंच काय घडलंय पहिल्या 3 दिवसामध्ये आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. बघूया आज 2 कुठले संघ जे टॉप 12 मध्ये दाखल होतील. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेला. पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा एक धाव किती महत्वाचे. एक धावेने आता धावपलक पुढे चाललं गेलं. 10 धाबा धावपल करते आहेत. इक्वेशन काय आहे 16 धावांची अजूनही गरज आहे. 17-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 स्ट्राईक रोटेट झाले गेले. समोर एखादा ब्रेकथ्रू बघतोय आणि श्री स्पोर्ट्सचा संघ समोर एखादा ब्रेकथ्रू बघतोय. विघ्नेश फायटरची जमेची बाजू आतापर्यंत काय राहिले. 2 समोर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला हलक्या हाताने चेंडूला. स्वतः जातोय तोपर्यंत सिंगल. 5 दबाव नाही आहे, प्रेशर नाही आहे. 26 धावांचा पाठलाग आहे. धावपलक सुद्धा वेगाने चाललं गेलंय. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात या षटकामध्ये. जवळपास 13 धावा धावपलकावरती आहेत. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी. 1-4 तब्बल 14 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैभव सज्ज होतोय. पुन्हा हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावांचा पाठलाग. 15 धावा धावपलकावर. 12-11 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. थँक्यू डीजे. थँक्यू. पाहता इक्वेशन काय आहे. 12 मध्ये 11
पॉवर प्ले घेतला गेलाय. आता पॉवर जनरेट बॉलरला करायचं आहे, नाहीतर कदाचित या षटकामध्येच अडचणी वाढतील. शशांक नवीन गोलंदाजी मार्कवर, जिकडे इक्वेशन 12-11 या मॅच मध्ये राहिलं गेलंय. 2 सलामीर बॅटर अजून मैदानामध्ये. पहिला बॉल हलक्यात सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा एमएस आता दोन्ही बॅटरला माहित आहे, त्यामुळे तितक्याशा अडचणी वाढणार नाहीयेत. समोर अडचणी 9 खेळाडूंच्या वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना एखादा ब्रेक थ्रू, एखादा डॉट, अजून एका ब्रेक थ्रूने काम होणार आहे. परंतु ते काम शशांकला करावं लागणार आहे. शशांकवर या षटकामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण संघाची. आणि आता बघूया शशांक काय तो ब्रेक थ्रू आणून देईल का, यावर सर्वांच्या नजर असणार आहेत. ओ ब्रेक थ्रू आणून देईल का? येस, बॅकफुटला गेले, वेट केले आणि चेंडूला डायरेक्टली बॅटची नव्हे तर यष्टांची संपर्क साधलाय. डॉन थँक्यू. ब्रेक थ्रूची गरज होती, ब्रेक थ्रू आला गेलाय. शशांकने ते काम करून दिलं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय सूर्यकांत. पहा आता एका ब्रेक थ्रूने काही चालणार नाहीये. आता थोडंसं अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय सूर्यकांत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 10-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. आता 9 मध्ये 9 हे इक्वेशन आहे आणि कदाचित त्या 9-9च्या इक्वेशनला पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न शशांकने केला गेलाय. पुन्हा एकदा शशांक सज्ज होतोय. 9-9चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. फुलटॉसला पटकन सन्मान दिलाय आणि आता रिव्ह्यू घेतला गेलाय. 9 साठी रिव्ह्यू घेतला गेलाय आणि सर्व गोष्टी पाहणार आहोत. जिकडे आमची डीपी नेटवर्कची टीम जोडली गेले, नयन तांडेल त्या ठिकाणी आहेत. ते पाहतील की कदाचित फुलटॉस, लवर फुलटॉस चेंडू कुठे होता, कुठल्या हाईटला होता. सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत. पहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम, एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले या नवापूर नगरीमध्ये, जिकडे आता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. पहा पहिल्या 3 दिवसामध्ये दीपेश बरंच काही घडलंय आणि 3 दिवसामध्ये इतकं घडलंय की विसरून चालणार नाहीये. कलाला मार्ग सुद्धा नव्हता पहिल्या दिवशी असं काही घडलं होतं. एका खेळाडूने तर त्याच्या नावाचा बोलबाला सुरू केला होता. त्या खेळाडूचं नाव होतं आकाश गरत. टीमने मोरेगाव चॅलेंजर. दुसऱ्या दिवशी आपण आले त्यावेळेला 10 धावांवर संघ ऑल आउट झाला होता. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला आले त्यावेळेला घरच्या मैदानावर लगातार 5 मॅच जिंकून क्वालिफायचं तिकीट. आणि त्यानंतर आजचा 4था दिवस. पाहूया 4थ्या दिवशी अखेर काय घडणार आहे. आता 7 मध्ये 7 या इक्वेशनला मॅच आली गेले. शशांक पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पाठीमागे केले, चेंडूला स्वीप केले सिंगल साठी. पहा 3 षटकांचा खेळ संपला. 6-6च्या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. इक्वेशन काय आहे? 6 मध्ये 6. आणि आता नवीन गोलंदाज केविन. येस केविन इनका नाम है. आता केविनला केविन सारखी कामगिरी करावं लागणार आहे. पहिला बॉल सिंगल.
पहा आता 5 मध्ये 5 इक्वेशन राहिलं गेलंय. आता 5-5 इक्वेशनला काय करायचंय. सूरज आणि अर्ची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला ट्राय केलंय संघासाठी. पहा अजून 38 सर्कल मध्ये एकी गाडी आलेली नाहीये. कदाचित आता या चेंडूवर येणार आहेत. या चेंडू नंतर 38 सर्कल मध्ये जवळपास खेळाडू येतील. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय संघासाठी. पहा विघ्नेश फायटर्स समोर श्री स्पोर्ट्स बॅटल सुरू आहे. त्या बॅटल मध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज, 26 धावांचा पाठलाग करतोय विघ्नेश फायटर्स संघ. श्री स्पोर्ट्सच्या संघासमोर अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये 2 खेळाडू ऑलरेडी आले गेल्यात. आता इक्वेशन काय आहे. 3 मध्ये 3 एखादा डॉट समोर 2 खेळाडूवर अजून प्रेशर. समोर सिंगलने स्ट्राईक रोटेट होणार आहे. आता 3-3चं इक्वेशन आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. जवळपास 38 सर्कल मध्ये 3 खेळाडू आहेत. 3-3चं इक्वेशन. केविन सज्ज होतोय. केविनचा बॉल समोर ठेवला गेला. चेंडूला 2 खेळाडू पैकी एक खेळाडू चेंडूला पकडू शकला नाही. सर्वात चिंतेची गोष्ट आहे. हा रनिंग बिटवीन द विकेट किती वेगवान होती. आता 2-2चं इक्वेशन आहे. आता 2-2च्या इक्वेशनला काय करायचं. पहा जमेची बाजू काय आहे. अर्ची अजूनही मैदानामध्ये आहे. ही सर्वात जमेची बाजू श्री विघ्नेश फायटर्स या संघासाठी राहिली गेलेत. आता केविन 2-2 मध्ये 2 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. केविन पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले संघासाठी. पहा चेंडू इतक्या हलुवार पद्धतीने येतो ना विकेटवर की बॅटरला भरपूर वेळ मिळतो. त्यासाठी थोडासा प्रयत्न अजून केविनला करावा लागणार आहे. आता तो प्रयत्न कसा करावा आपण कळायला मार्ग नाहीये. आता खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे आणि त्या चर्चेस कुठला संघ उत्तर देईल. विघ्नेश फायटर की श्री स्पोर्ट्स. आता अटॅक अँड फिल्डिंग लावले. जवळपास 38 सर्कल मध्ये सर्व खेळाडू येणार आहेत. जवळपास 7च्या 7 खेळाडू 38 सर्कल मध्ये. केविन की सूर्यकांत. ओ समोर खेळला गेलाय. रन कंप्लीट. मॅच फिनिश. सामना जिंकला विघ्नेश फायटर्स या संघाने आणि पराभवाची छायेत जाते श्री स्पोर्ट्स संघ.